जयंत पाटील यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष। कारखाना खरेदी प्रकरणात रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून चार्जशीट, थेट कोर्टात जाणार रोहित पवार आक्रमक, सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे 97 लोक असल्याचा दावा। बॅगेत पैसे असल्याचा संजय राऊतांचा आरोप खोटा, राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा। संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज, पक्षात बेशिस्तपणा चालणार नसल्याचा दिला इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुती म्हणूनच लढणार, पण कार्यकर्त्यांची इच्छा असेल तिथे स्वबळाचा विचार करू, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं पुढारी न्यूजला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश, रायगड, राजगड आणि शिवनेरीसह महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश। छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को वारसा यादीमध्ये समावेश झाल्यानं किल्ले रायगडावरती जल्लोष, रांगोळी आणि लेझिमसह शिवभक्तांचा आनंदोत्सव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोपोली लोणावळा मिसिंग लिंकची केली पाहणी, डिसेंबरपर्यंत सुरू करणार मुंबई पुणे प्रवास अर्ध्या तासानं कमी होणार। कोल्हापुरात पन्हाळा ते पावनखिंड शौर्यगाथा अनुभवण्यासाठी आजपासून मोहीम, हजारो इतिहासप्रेमी 50 ते 55 किलोमीटर पायी प्रवास करणार। पंढरपूर आषाढवारीसाठी 9.5 लाखांहून अधिक भाविकांचा एसटीनं प्रवास, एसटीला 35 कोटी 87 लाखांचं उत्पन्न। फेसबुक फ्रेंड महिलेनं 55 लाख रुपयांचा गंडा घातल्यानं जव्हारच्या कृषी अधिकाऱ्याची आत्महत्या, नाशिकमध्ये राहत असलेल्या प्रशांत पाटील यांनी गळफास घेत संपवलं जीवन। यवतमाळ शहराजवळच्या कोंबडा बाजारावरती पोलिसांचा छापा, दोघांना अटक, कोंबड्यांची झुंज लावून सुरू होता जुगार। अमरावतीच्या दर्यापुरात खतासाठी शेतकऱ्यांना 4 तास रांगा लावण्याची वेळ, नाहक त्रास होत असल्यानं शेतकरी संतप्त। बीडमध्ये मृत घोषित केल्यानंतर जिवंत झालेल्या बाळाचा अखेर मृत्यू, अंबाजोगाईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना दगावलं बाळ, चौकशीची मागणी।